10 वर्षामध्ये तिथं झाडं लावायला परवानगी कोणी दिल्या? तुम्हीच दिल्या. आणि आता तुम्हीच सांगणार की ते पाडायचं कोणाच्या पैशाने? आमच्या नागरिकांच्या. हा जर गिरीश महाजन जर सांगतो की या 1800च्या बदल्यात आम्ही 18,000 लावू, तर 18,000 जिथं लावायला तुमच्याकडे जागा आहे ना, तिथं साधूग्राम उभा आहे. एकही झाड तोडायचं नाही. तुमच्याकडे 18,000 झाडं लावायला जर दुसरी जागा आहे तर त्या ठिकाणी साधूग्राम उभा राहा. इथलं एकही झाड तोडायचं नाही. जाहिरात लागली मी घेईन कॉपी कारण बोलत निरंजन प्रभाकर टकले. तुमची 80% महापालिका ओळखते मला. आता हा जो महत्वाचा मुद्दा आहे की इथं साधूग्राम करूच नका, तो संपूर्ण. आणि याच्यातला मुख्य मुद्दा हा आहे की या सर्व आखाड्यांना मिळालेल्या दानपत्र असलेल्या जमिनी आहेत, त्या जमिनींवर यांनी लॉन्स काढलेली आहेत, मंगल कार्यालय काढली आहेत स्वतःच्या जमिनींवर. त्यामुळे यांच्या स्वतःच्या जमिनींवरती मिळालेल्या दानपत्र असलेल्या जमिनी आहेत, त्या जमिनींवर यांनी लॉन्स काढलेली आहेत, मंगल कार्यालय काढली आहेत त्यांच्या स्वतःच्या जमिनींवर. त्यामुळे यांच्या स्वतःच्या जमिनींवरती या सगळ्या गोष्टी चालतात. आणि या साधूग्रामसाठी म्हणून तुम्ही इथली झाडं तोडून त्यांना तिथं बसवणार आणि मग हे दर 12 वर्षांनी करत राहणार. गेल्या 12 वर्षापूर्वी या तपोवनालगत 300 एकर जागा कायमस्वरूपी नो डेव्हलपमेंट झोन म्हणून महापालिकेने डिक्लेअर केली. त्याचं काय केलं? ती 300 एकर जागा कोणी हडप केली? याचे पहिल्यांदा तुम्ही सांगायला पाहिजे अशा सुनावणीमध्ये. तुम्ही अमुक 75 आणि तमुक 3 असं काहीतरी आम्हाला सांगत बसताय. याच्यात वेळ घालवू नका. सरळ सरळ हा रद्द. आणि इथं बाबुल नाना पण जे म्हणत होते की सक्षम अधिकारी याचा अर्थ एवढाच आहे की ही